सर्व प्रधान सचिव, सर्व समिती अधिकारी, रेल्वेचे अधिकारी हे या बैठकीला हजर होते आणि सविस्तर चर्चा या बैठकीमध्ये कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये झालेली आहे. शेवटचं स्नान आहे कुंभमेळा म्हणून नाशिक अधिकाऱ्याची टीम 5-6 दिवसासाठी माईक खालती घे ना. प्रयागराजला गेलेली होती. तिथे सर्व माहिती त्यांनी गर्दीचं नियोजन बघितलं, पाणी, जेवणाची व्यवस्था, सर्व माहिती त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि सर्व विषयांवर साधेपणे चर्चा आज या बैठकीत झाली. विशेष करून रेल्वे दोनच प्लॅटफॉर्म नाशिकमध्ये आहेत, विषय वाढवता येतील. विमान सेवेच्या बाबतीमध्ये एअरपोर्टवर पार्किंग कसं वाढवता येईल, अतिरिक्त हेलिपॅडची व्यवस्था कशी करता येईल, बसेसची व्यवस्था कशी करता येईल, रस्त्याचं रुंदीकरण कसं करता येईल. कारण यावेळी प्रयागराज मधला कुंभ बघितला तर त्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा आणि म्हणून नाशिकलाही गेल्या वेळेपेक्षा या वेळेला चौपट गर्दी या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून सर्व सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न मी करत आहोत. कुठे स्टॅम्पेड होणार नाही, कुठे लोटालोटी होणार नाही, चेंगराचेंगरी होणार नाही, कुठे त्यातून घातपात होणार नाही, याची काळजी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेत आहोत. आणि म्हणून या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदींनी दुसरी बैठक आज या ठिकाणी बोलवलेली होती आणि खूप चांगली चर्चा, प्रयागराजमधला अधिकाऱ्यांचा अनुभव या ठिकाणी त्या ठिकाणी कथन करण्यात आला. त्यामुळे आम्हाला आता काय करावं लागेल, काय त्यांच्या सोयी कराव्या लागतील या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि तात्काळ आदेशही मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित विभागाला दिलेले आहेत. पैशांमध्ये अजून नाही, पण जे जे लागेल ते सर्व करावं. कुठेही त्या बाबतीमध्ये कमतरता पडणार नाही किंवा निधीची कमतरता पडणार नाही असे निर्देश माननीय मुख्यमंत्री दिले आहेत. रिंग रोड असतील, STP ट्रीटमेंटचे वॉटर ट्रीटमेंट जे आहेत, सिवर ट्रीटमेंट, त्याच्या सगळ्यातलं प्लॅनिंग असेल, सगळ्या प्रकारचं प्लॅनिंग आज आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. अजून एजन्सी नाही, अजून मला वाटतं एजन्सीचा विषय नाही. वेगवेगळी कामं आहे, इरिगेशनचा घाट बांधायचे आहे, धरणाचं पण आम्ही की आपल्याला पाणी पडेल एखादं डॅम तात्काळ कसं करता येईल ते पण PWDला रिंग रोड करायचं आहे. STPच्या संदर्भामध्ये महापालिकेला मोठं 1,500 कोटीचं काम आहे ते त्या ठिकाणी करायचं आणि म्हणून वेगवेगळ्या भागात नगरस्थानमधून ते कामं होतील आणि म्हणून वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून ही सगळी कामं त्या ठिकाणी होणार आहे. अजून एकत्रित असा काही एस्टिमेट त्यासाठी काढलं गेलेलं नाही, पण मला वाटतं जोही पैसा लागेल तो माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देऊन दिलेला आहे. अतिशय सुंदर असा, स्वच्छ असा आणि सुरक्षित कुंभ करावा अशा सूचना मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत. अतिशय दुर्दैवी घटना आहे, अतिशय दुर्दैवी घटना मी याला म्हणेल. ज्या पद्धतीने एका बसमध्ये अत्याचार करण्यात आलेल्या त्या मुलीवर ही अतिशय वाईट घटना घडलेली आहे आणि हा आरोपी आहे, हा सुद्धा मूळ आरोपीच आहे. आणि पुण्यामध्ये तो त्या ठिकाणी पुण्यामध्ये तो अडकलेला आहे आणि त्यांनी हा प्रकार केलेला आहे. निश्चित या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी समोरच टीपींशी बोलले सकाळी गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे आणि त्याची चौकशी करून तो सापडलेलाच आहे, पण तिथला कठोर शिक्षा कशी होईल त्या संदर्भामध्ये सर्व सूचना मोदयांनी